मंथन न्यूज महाराष्ट्र। देवेंद्र फडणवीस बरंच काही बोलले। त्यांच्या लक्षात येत नाही की महाराष्ट्राची निवडणूक आहे ही पाकिस्तान किंवा बांगलादेशी निवडणूक नाही। महाराष्ट्राचे प्रश्न वेगळे आहेत। मतदारांना भारतीय संविधानाने अधिकार दिलाय, त्यांना योग्य वाटेल त्या उमेदवाराला मतदान देतील। भाजपला संविधानाचे प्रेम नाही, त्यांना संविधान बदलायचे आहे। हे धर्मयुद्ध आहे, हे महाराष्ट्र धर्म आहे। महाराष्ट्र वाचवण्यासाठी हे धर्मयुद्ध आहे। डोकं ठिकाणावर आहे का? पाकिस्तानवरती भगवा फडकवण्याचं सोडा, पाक व्याप्त काश्मीर मिळून दाखवा, तिकडे जाऊन तिरंगा फडकवा, मणिपूर जाऊन तिकडे तिरंगा फडकवा। तुम्हाला मत मिळत नाही म्हणून जिहाद का? 2014च्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने मोदींना दिलं होतं, मग तोच जिहाद झाला का? भाजपचे लोक बोखला गए हैं। यांच्या मानसिक गोंधळाची आम्हाला चिंता वाटते। देवेंद्र फडणवीस यांना उपचाराची गरज आहे। महाराष्ट्र झोपला नाही, महाराष्ट्र जागाच आहे। म्हणून लोकसभेत महाराष्ट्राने तुम्हाला झोपवलं ना। तुम्हाला हा देश इंग्रजांप्रमाणे लुटता येणार नाही म्हणून आम्ही जागे आहोत। आम्ही झोपलो असतो तर भाजपाने अर्धा सातबारा गौतम अडाणीच्या नावावर केला असता। उद्धव ठाकरेंनी आवाज उठवल्यानंतर बॅगा चेक करायला सुरुवात झाली। निवडणूक आयोग नौटंकी करत आहे, पैशाची देवाणघेवाण सुरू आहे पोलिसांच्या समक्ष। इकडले प्रश्न महाराष्ट्राचे वेगळे आहेत। देवेंद्र फडणवीस जे आहेत हे बांगलादेश किंवा पाकिस्तानात जाऊन निवडणूक लढवत नाहीयेत। हा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि ज्या मतदारांना भारतीय संविधानानं दिलेला मताचा अधिकार आहे ते आपलं मत त्यांना योग्य वाटेल तो उमेदवाराला किंवा पक्षाला देऊ शकतात। आम्ही जे म्हणतोय की ह्या लोकांना, भारतीय जनता पक्षाच्या लोकांना संविधानाविषयी प्रेम नाही, त्यांना संविधान बदलायचं आहे। ते यासाठी तुम्ही मतदारांवर अशा पद्धतीनं दबाव आणताय, गोंधळ निर्माण करताय। देवेंद्र फडणवीस काय म्हणतात? धर्मयुद्ध हे का? धर्मयुद्ध आहे का? होय, हे धर्मयुद्ध आहे। आणि हा धर्म कोणता असेल तर हा महाराष्ट्र धर्म, ज्याला आम्ही म्हणतो महाराष्ट्र धर्म, हा महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी, राखण्यासाठी हे आमचं धर्मयुद्ध आहे। फडणवीस असं म्हणतायत काय, आपण असेच एक राहिलो तर पाकिस्तानवर तिरंगा फडकवू। डोकं ठिकाणावर आहे का? कुठली निवडणूक आहे? पाकिस्तानवर तिरंगा फडकवण्याचे वगैरे सोडून द्या। आधी पाक व्याप्त काश्मीर तुम्ही गेल्या 10 वर्षापासून घेतायत ना तुमचे नेते। पाक व्याप्त काश्मीर, तिथे जरा जाऊन तिरंगा फडकवून दाखवा, नंबर 1। मणिपूरला जाऊन तिरंगा फडकवून दाखवा। मणिपूरला देवेंद्र फडणवीस जा, आपण लाल किल्ल्यात गेला होतात ना तिरंगा फडकवायला, त्यावेळेला असं म्हणताय। मणिपूरला जाऊन, इम्फालला जाऊन तिरंगा फडकवा। त्यानंतर लडाखमध्ये पेंगॉन लेकच्या पुढे जिथे चीन घुसलेला आहे तिथे चीन व्याप्त भूमीवर सुद्धा तिरंगा जाऊन फडकवा। या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तान, बांगलादेश, बटंगे तो कटेंगे, काय चाललंय? काय निवडणुका लढताय महाराष्ट्रात, या देशात? कसला होट जिहाद? तुम्हाला मतं मिळत नाहीत एखाद्या जातीची, एखाद्या पंथाची, एखाद्या धर्माची, एखाद्या समाजाची, हा त्यांचा प्रश्न आहे। कोणी कोणाला मत द्यायचं? 2014च्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजानं मोदींना मत दिलं, मी तुम्हाला सांगतो। मग तो होट जिहाद समजायचा का? तो होट जिहाद मानायचा का फडणवीसजी? हे काही बोलतात हिंदीमध्ये, ज्याला बौखला गए है ना, बौखला गए है, हे लोक बौखला गए। यांचं जो मानसिक गोंधळ आहे त्याच्याविषयी आम्हाला चिंता वाटते आणि 23 तारखेच्या निकालानंतर हा गोंधळ अधिक वाढेल। त्यांना कोणत्या प्रकारचे आजार जडतील, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, याच्याविषयी मला चिंता वाटते आणि देवेंद्र फडणवीस यांना उपचारांची गरज आहे। देखिए, ये सब बीजेपी के लोग, बीजेपी के पेरोल पर होते हैं, ऐसे कुछ लोग होते हैं, वो बात करते हैं, उसके ऊपर ध्यान मत दीजिए। वोट जिहाद, लव जिहाद, पाकिस्तान पर तिरंगा लहराएंगे, ये बात महाराष्ट्र के चुनाव में कहां से आ गई? उसका मतलब है बीजेपी हार रही है महाराष्ट्र में।
जब ऐसे मुद्दे आते हैं ना तो समझ लीजिए बीजेपी हार रही है। चलिए, थैंक यू। मग सत्तार पडताच आहेत। सिल्लोडमध्ये या वेळेला आपण पाहाल अब्दुल सत्तार यांचा दारुण पराभव तुम्हाला होताना दिसेल। तुम्ही पहा, उद्धव ठाकरे जे बोलले आहेत ते सत्य आहे। अब्दुल सत्तार सारखे लोक जे कधीच कोणाचे नसतात, कोणत्या पक्षाचे, कोणत्या नेत्याचे, कोणत्या विचाराचे नसतात, त्या अब्दुल सत्तारासारख्या लोकांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पराभव होताना दिसेल। प्रश्न आहे की 17 तारखेला उद्या बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसेनेची सभा होणार आहे का? कारण मनसेनं 17 तारखेचा शिवाजी पार्कवर सभेचा दावा सोडलेला आहे। तर आता शिवसेना काही अनुकूल किंवा काही पावलं उचलते सभा घेण्यासाठी? शिवाजी पार्कची सभा आमच्यासाठी गंभीर विषय नाही। त्या सभेसाठी मनसेनं मागणी केली होती ती तारीख। आमचं असं म्हणणं होतं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन त्या दिवशी आहे। लाखो लोक त्या ठिकाणी येतील, संध्याकाळपर्यंत त्यांची वर्दळ असेल, त्याच्यामुळे तिथे संध्याकाळच्या सभेची परवानगी आम्हाला मिळाली। पण आम्हाला प्रशासनानं परवानगी दिली नाही। एक दिवस आधी म्हणे काहीतरी 12 तास आधी या लोकांनी परवानगी मागली। त्याच्यामुळे आम्ही बाळासाहेबांचा स्मृतिदिन आहे, वाद नकोत, आम्ही BKC मध्ये आमच्या सभेची तयारी सुरू केली आणि आमची सभा सांगता सभा जी आहे मुंबईतली सगळ्यात मोठी, ही 17 तारखेला सायंकाळी 6 वाजता माननीय उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये BKCलाच होणार। शिवतीर्थावर आमची सभा आता होणार नाही। ज्या कोणाला करायची आहे ती करू द्या। सभा का रद्द झाली मला माहित नाही। कोणीतरी असं मला सांगितलं की मनसे प्रमुखांची प्रकृती बिघडलेली आहे, त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे ते सभा घेणार नाहीत। मी त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो।